झी 24 तास एक पाऊल पुढे। पेट्रोल दरवाढ होताच नाशिक मधले रिक्षा चालक मुजोर झाले। महिन्याभरापूर्वी जाहीर झालेल्या दरवाढीप्रमाणे पैसे घ्यायला रिक्षा चालक तयार नाहीत। रिक्षा चालकांनी नाशिककरांकडून जास्त पैसे उकळायला सुरुवात केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। पेट्रोलचे दर वाढल्यामुळे देशभरात संतापाचं वातावरण आहे। ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत। नाशिकमध्येही रिक्षावाल्यांमध्ये संताप आहे, कारण त्यांचं व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होणार आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की एकूणच यामुळे काय काय आता संकट तुमच्या समोर आहेत। नाशिक शहरामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा का हा मीटर हा व्यवसाय नाही आहे। सरकार म्हणते का मीटर प्रमाणे चालावा आहे। 90% हे व्यवसाय हा शेअरिंगवर असल्यामुळे आता आम्ही दर वाढवण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु सर्वसाधारण जनता असल्यामुळे त्यांच्यामध्ये कुटुंबाची सर्व जबाबदारी असते, त्यामुळे त्यांनाही 2 रुपये 1 रुपया वाढून देण्याची इच्छा नसते। परंतु आमच्यावर ही संकटपाळी आलेली आहे, तरी आम्ही हे कसं करावं हे आम्ही त्याच्यावर विचार करून 1-2 दिवसात दर वाढ करणारच आहे। तुम्हाला काय वाटतंय की याच्यामुळे लोक वाढतील की कमी होतील? मला वाटतं याच्यामुळे लोक कमी होतील। आज एक कॉलेज रोड 10 रुपये सीट आहे। आज बी 10 रुपये सीट देत नाही। आज बी म्हणतात 7 घे ना 8 घे भाऊ। तर आमचे भिकारी धंद्यासारखे धंदे झालेले। आज एवढे भाव वाढले। आज रात्रीतून 7 आणि 8 रुपये वाढले, बरोबर आहे ना। 7 आणि 8 रुपये वाढल्याने वरतून रिक्षाची चेकिंग चालू आहे आणि 10 रुपये सीट आम्हाला परवडत नाही। आज वरून 10 रुपये 7 रुपये आज पेट्रोल वाढले। त्यामुळे आज सोनिया गांधी असू या शरद पवार असू यांनी हे समजायला पाहिजे का गोरगरीब जनतेवर तुम्ही अत्याचार नाही करायला पाहिजे। बरोबर, एकूणच सर्वसामान्यांवर अत्याचार होतोय अशी भावना आपल्या रिक्षांमध्ये दिसून येते आणि त्यामुळे आता नाशिककरांवर भाववाढीचं दरवाढीचं संकट पुन्हा एकदा त्यांच्या डोक्यावर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रांजलसह योगेश खरे, झी 24 तास नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।